बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी अर्थातच वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भातली। काही दिवसांपासून वक्फ विधेयकासंदर्भात चर्चा सुरू आहे। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरू आहे। वक्फ बोर्ड विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुद्धा आहेत। वक्फ विधेयकावर आज लोकसभेत चर्चा होणार आहे। विशेषतः 8 तास या चर्चेकरता म्हणून देण्यात आलेला आहे। सुरुवातीला जर आपण पाहिलं तर वक्फ विधेयक जे आहे ते याआधी सुद्धा लोकसभेत मांडण्यात आलेलं होतं। आतापर्यंतची आपण घडामोड समजून घेऊया। सुरुवातीला वक्फ विधेयक हे लोकसभेत मांडण्यात आलेलं होतं, त्यानंतर मात्र यात सुधारणा सुचवण्यात आली। सुधारणा सुचवण्यात आल्यानंतर हे वक्फ विधेयक संसदीय कामकाज समिती समोर ठेवण्यात आलं। या समितीकडून काही सुधारणा सांगण्यात आल्यानंतर काही बदल सुचवण्यात आल्यानंतर या वक्फ विधेयकामध्ये 14 हे बदल करण्यात आलेले आहेत। ही थेट दृश्य देखील आपण आता संसदेतली पाहणार आहोत। लोकसभेच्या कामकाजाला आता सुरुवात झालेली आहे। पुढच्या तासाभरामध्ये आता वक्फ विधेयकावर आज लोकसभेत चर्चा होणार आहे। बरोबर 8 तास या विधेयकावर चर्चा होईल आणि त्यानंतर मतदान होणार आहे। त्यामुळे वक्फ विधेयक आज लोकसभेत पारित होणार का हे देखील पाहणं तितकीच महत्त्वाचं आहे। दोन दृश्य, लोकसभा आणि राज्यसभेच्या कामकाजाला आता सुरुवात झालेली आहे। पुढच्या तासाभरामध्ये उभय सभागृहामध्ये हे विधेयक मांडलं जाणार आहे, ज्यावर चर्चेला सुद्धा सुरुवात होईल। हे विधेयक पटलावर ठेवलं जाईल। आता या विधेयकात संदर्भात प्रतिक्रिया सुद्धा उमटण्यास सुरुवात झालेली आहे। हे विधेयक आज मांडलं जात असताना या सगळ्या मुद्द्यावर हे विधेयक मांडण्यापूर्वी काय प्रतिक्रिया उमटतायत पाहूया। माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने पूरे पूर्वोत्तर के अष्टलक्ष्मी को देश के मुख्य धारा में, विकास के मुख्य धारा में लाने का भरपूर प्रयास किया। 70 वर्ष से अधिक समय माननीय प्रधानमंत्री जी ने नॉर्थ ईस्ट का दौरा किया। मेरा प्रश्न है, नॉर्थ ईस्ट को आगे आने वाला 10 साल में हमारे जो विकास का गति है, बाकी जो स्मार्ट सिटी है, डेवलप सिटी है, उसके साथ में नॉर्थ ईस्ट को एक समान तरीके से आगे लेके जाने के लिए डोनर मिनिस्ट्री का क्या योजना है और निश्चित से लेकर के पीएम डिवाइन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।